हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज 1 मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. काही लोक जखमी होते. त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे. यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे. ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे. यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे. आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहे. कारण काय झालं आणि नेमकं कारण यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले, काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळालं. आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते. दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता. या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. हे तपास सुरू आहे आता. यामध्ये त्याचा प्राथमिक 3 ते 4 लोकांवर जास्तीचा राग होता. आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल. त्यांचा मृत्यू झाला आहे की ते बचावलेले आहे. मागे बसलेले जे 4 आहेत त्यांचा अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. जशी इन्व्हेस्टिगेशन